तर काही वेळापूर्वी मोदी बोलत होते मध्य प्रदेशमध्ये आणि यानंतर आपण मुंबईतली ही दृश्य पाहतोय। दादर पार्क या शिवाजी पार्क या परिसरामध्ये राज ठाकरे आता थोड्याच वेळात दाखल होणार आहेत। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आलेला होता आणि याच घटनेनंतर आता शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले आहेत। विविध शिवसेनेचे नेते दाखल होत आहेत। दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी पोहोचतील अशी माहिती मिळतीये। शिवाय उद्धव ठाकरे सुद्धा पाहणी करण्यासाठी पोहोचणार आहेत। तर काही वेळातच आता राज ठाकरे येतील असं कळतंय। आज सकाळची ही संपूर्ण घटना आहे। कोणीतरी सकाळच्या सुमारास पुतळ्याच्या जवळ लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळी शिवसैनिक त्याचमुळे जमलेले आहेत। काही शिवसैनिक पुतळ्याच्या आजूबाजूला साफसफाई करण्यासाठी सुद्धा पोहोचलेले होते। या पुतळ्याची साफसफाई पूर्ण झालेली आहे। त्यानंतर सध्या शिवसैनिकांची गर्दी पाहायला मिळते। ही संपूर्ण घटना काही वेळापूर्वी उघडकीस आली। मुंबईमधील दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळ असलेल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ काही अज्ञात व्यक्तीने रंग फेकल्याचा दावा ठाकरे गटाने केलेला आहे आणि याच घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवसैनिकांनी गर्दी केली। दरम्यान राज ठाकरे आता काही वेळात येतील असं समजतंय। काहीसा तणाव निर्माण झालेला होता सकाळी आणि त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते सुद्धा पोहोचलेले होते। आमदार महेश सावंत, अनिल देसाई यांनी घटनास्थळाची पाहणी केली। मिलिंद नार्वेकर सुद्धा आलेले होते। कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचं एक पथक सुद्धा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेला आहे। दरम्यान दुपारी 1 वाजेपर्यंत म्हणजे काही वेळामध्ये पोलीस या सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन माहिती सुद्धा देणार आहेत। राज ठाकरे या घडीला पोहोचलेले आहेत। सध्याची तिथली आपण ही दृश्य पाहतोय। त्यांच्याकडून पाहणी केली जाते। नेमकं काय घडलंय याची माहिती जाणून घेतली जाते। ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर तिथे उपस्थित आहेत। राज ठाकरे त्यांच्याशी बातचीत करतायत आणि नेमकं काय घडलेलं होतं, नेमका काय दावा आहे याची माहिती जाणून घेतली जाते। उद्धव ठाकरे सुद्धा थोड्याच वेळात येतील असं समजतंय। मनसेचे इतरही काही नेते या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे आणि आता राज ठाकरे या संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेत आहेत। दुसरीकडे काही शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले आहेत, ज्याचे पडसाद आपण बुलढाण्यामध्ये सुद्धा उमटताना पाहिलेले होते। बुलढाण्यामध्ये काही शिवसैनिक ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी आंदोलन केलेलं आहे। सध्याच्या या अपडेट संदर्भात ऋतिक गणकवार आपल्याला अधिकची माहिती देतात। ऋतिक, राज ठाकरे हे दाखल झालेत, सध्याची काय घडामोड? नक्कीच ऋतुजा, आपण बघतोय की समोर राज ठाकरे हे काही मिनिटं आले या ठिकाणी आलेले आहेत। मीनाताईंचं दर्शन घेतलेलं आहे। या ठिकाणी किशोरी पेडणेकर ज्या आहेत त्या ठाकरे गटाच्या नेत्या या ठिकाणी उपस्थित होत्या। तसेच राज ठाकरे यांच्या बाजूने आपण बघतोय अविनाश अभ्यंकर जे आहेत ते देखील होते। राज ठाकरे जे आहेत ते आता माध्यमांशी चर्चा संवाद साधताय हे आपल्याला पाहावं लागेल। मात्र एकंदरीत सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली त्यानंतर आपण बघतोय काही पावलांवरती राज ठाकरे यांचं घर आहे आणि ते या ठिकाणी आता आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज ठाकरे जे आहेत या ठिकाणी मीनाताईंच्या पुतळ्याजवळ आले आणि सर्वप्रथम जे पोलीस होते या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेतली का नेमकं काय घडलं आणि सोबतच किशोरी पेडणेकर देखील या ठिकाणी होत्या आणि त्यांच्या वतीनं सांगण्यात आलेला आहे प्रकार धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल। अतिशय वर्दळीच्या ठिकाणी असा घडतंय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या ठिकाणी उमटत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। किशोरी पेडणेकर जे आहेत त्या ठिकाणी होत्या आणि आता स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। त्या ठिकाणी बघतो काही पावलावरती त्यांचं घर आहे त्यानंतर या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। तर जे शिवसैनिक आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत। पोलिसांचा बंदोबस्त आहे। पोलिसांनी या ठिकाणी जो समाजकंटक आहे त्याला शोधण्याचा पुरेपूर प्रयत्न सध्या त्यांच्याकडे सुरू आहे। जी सीसीटीव्ही यंत्रणा आहे त्याच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जातोय। सध्या तरी 1 वाजेपर्यंत हे सगळं काय नेमकं हे उघड होईलच। मात्र त्या अगोदर जे नेते आहेत प्रमुख नेते या ठिकाणी येत महासाहेबांचं दर्शन त्यांच्याकडून घेतलं जातंय। खरं तर शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांचं हे श्रद्धास्थान आहे महासाहेबांच्या पुतळ्याजवळ। अनेक जे या ठिकाणी शिवाजी पार्कावरती जर कोणताही कार्यक्रम असेल, सण असेल, उत्सव असेल या ठिकाणी शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि आता राज ठाकरे हे देखील आलेले आहेत। त्यांना घटना जेव्हा कळली त्यानंतर या ठिकाणी येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि सोबतच त्यांच्यासोबत किशोरी पेडणेकर ज्या ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत ते देखील या ठिकाणी होत्या। त्यांच्यासोबत संवाद साधलाय त्यांनी, काय नेमका प्रकार घडला आणि काही वेळापूर्वीच त्या इथून निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। ऋतुजा, ऋतिक, आणखी एक महत्वाचं, किशोरताई पेडणेकर यांच्यासोबत त्यांनी चर्चा केलीच आहे, माहिती जाणून घेतलेली आहे। इतर कोणते ठाकरे गटाचे नेते हजर होते का?
या अगोदरच जे ठाकरे गटाचे नेते आहेत ते टप्प्याटप्प्याने या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. मात्र जेव्हा राज ठाकरे या ठिकाणी आले त्यावेळेस फक्त किशोरी पेडणेकर ज्या ठाकरे गटाच्या उपनेत्या आहेत ते या ठिकाणी आल्या होत्या. त्यांनी सुरुवातीला मीनाताई ठाकरे यांचं दर्शन घेतलं आणि जवळ जाऊन काहीसा थोडासा कलर देखील बाकी होता, ऑइल पेंटचा कलर आहे. त्यांनी त्या ठिकाणी हात लावून बघितलं, तिचा नखाला तो कलर देखील लागलेला होता आणि ही घटना सुरू असतानाच पाठीमागून राज ठाकरे आले. त्यावेळी किशोरी पेडणेकर यांनी त्यांना भेटलं. त्यावेळेस पोलीस देखील उपस्थित होते. पोलिसांकडून राज ठाकरे यांना घटनेची माहिती देण्यात आली. नेमकी आता पुढे काय कारवाई होईल, कशा पद्धतीने शोध घेतला जाईल या संदर्भातली बतावणी राज ठाकरे यांना केली. किशोरी पेडणेकर यांनी देखील त्यांना तेच सांगितलं आणि राज ठाकरे हे आता या ठिकाणी निघाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रतीक, उद्धव ठाकरे सुद्धा काही वेळात येणार आहेत. त्यांची वेळ नेमकी कळलेली आहे का? किती वेळात ते इथे पोहोचतील? अधिकृत वेळ अजून काही स्पष्ट झालेली नाहीये. मात्र एकंदरीत जी घटना आहे ती घटना अतिशय असंतोष पसरवणारी आहे. कोणतंही काम हे शिवाजी पार्कातलं मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याला वंदन करून शिवसैनिकांकडून केलं जातं. याच पाठीमागे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा देखील पुतळा आहे. त्या ठिकाणी देखील शिवसैनिक आहेत, ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी डोकं टेकवायला येतात. बाळासाहेब ठाकरे असतील किंवा मीनाताई ठाकरे असतील, हे शिवसैनिकांचं श्रद्धास्थान आहे. ज्यावेळी ते हयात होते त्यावेळेस शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना दिशा दाखवलेली आहे. त्यामुळे एकंदरीत शिवसैनिक हे बाळासाहेब ठाकरेंना किंवा मीनाताई ठाकरेंना देवच मानत होते. आणि अशा व्यक्तींसोबत, शिवसैनिकांच्या श्रद्धास्थानांसोबत जर अशी कोणी छेडछाड करत असेल, त्यांच्यावरती जर कोणी असं रंग टाकत असेल, तर नक्कीच शिवसैनिकांमध्ये असंतोषाचं वातावरण पाहायला मिळतंय. राज्यात आपण बघतोय की अनेक ठिकाणी आंदोलनं देखील सुरू झालेली आहेत. सध्या तरी जे ज्येष्ठ नेते येत आहेत ते शिवसैनिकांना शांत राहण्याचं आवाहन करत असले तरी आपण बघतोय की शिवसैनिक आता हळूहळू या ठिकाणी जमायला लागलेले आहेत. मोठमोठे नेते जे आहेत ते या ठिकाणी मीनाताईच्या पुतळ्याजवळ येत आहेत, त्यांचं दर्शन घेत आहेत, त्यांना फुलहार चढवत आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन या ठिकाणी जात आहे. आणि जे शिवसैनिक आहेत त्यांना या ठिकाणी न जमण्याचं आवाहन करताय, शांतता ठेवण्याचं देखील आवाहन करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ऋतुजा, मात्र आता थोड्याच वेळात आदित्य ठाकरे हे देखील आपल्या घरीच आहेत आणि उद्धव ठाकरे हे थोड्याच वेळात तिकडे येणार असल्याची माहिती मिळते. ऋतुजा, 1 वाजेपर्यंत पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजचा तपास करून माहिती देण्यात येणार होती. अगदी काही वेळ शिल्लक आहे आणि याचा पाठपुरावा करण्यासाठी, पोलिसांसोबत चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाचे नेते गेलेले आहेत का? पोलीस कधीपर्यंत माहिती देतील या संदर्भातली काही अपडेट? या संदर्भातला पाठपुरावा जो आहे, या ठिकाणचे जे विभाग प्रमुख आहेत महेश सावंत आणि आमदार पण आहेत, ते या ठिकाणचा पाठपुरावा करताय. आपण समोर सीसीटीव्ही फुटेज हे बघतोय, सीसीटीव्ही बघतोय आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून असेल किंवा पाठीमागे आपण हा शिवाजी पार्क मैदानातला जो मेन एंट्री गेट आहे, या ठिकाणी देखील पोलीस जे आहे ती तपासणी करत असल्याचं आपल्याला थोड्या वेळपूर्वी कळलेलं होतं. पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आहे. खरं तर हा जो एरिया आहे, हा जो हाय प्रोफाईल एरिया आहे, या ठिकाणी ठिकठिकाणी जे आहे तर सीसीटीव्ही आहे. त्यामुळे जो हे कृत्य करणारा आहे तो तर नक्कीच वाचणार नाहीये पोलिसांच्या हातून. मात्र शिवसैनिक जे आहेत ते कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांना लवकरात लवकर, आणि आता आपण बघतोय आपल्या दृश्यांमध्ये जे शिवसेनेचे नेते आहेत विनायक राऊत हे देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. विनायक राऊत जे आहेत ते आता बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ते देखील आता त्यांचं दर्शन घेणार आहेत, घडलेल्या घटनेबद्दल व्यक्त करतील आणि आपण बघतोय त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत.